नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी आताची सर्वात मोठी बातमी आली आहे। PM किसानचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता असे तब्बल थेट 4,000 रुपये आत्ता इतक्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत। सध्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि 9 बँकेत हे पैसे जमा होऊ लागले आहेत। तब्बल 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे आम्ही आज जमा करत आहोत, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे। बघा, आजपासून 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा 12 जिल्हे असे 36 जिल्ह्यात टप्प्याने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। तसंच आज कोणत्या 12 जिल्ह्यात हे पैसे जमा झाले आहेत ते आपण पाहूया। शेतकरी बांधवांनो, PM किसानचा 19वा आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर अशाच शेतकऱ्यांना PMचा 20वा हप्ता आणि नमोचा 7वा हप्ता 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे। त्याचे SMS शेतकऱ्यांना येऊ लागले आहेत, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। मित्रांनो, फक्त आणि फक्त 9 बँकेतच पैसे जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत। आता त्या 9 बँकेत पैसे जमा होऊ लागल्याने शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा आनंद झाला आहे। बघा, त्या 9 बँका कोणत्या आहेत ज्याच्यामध्ये PMचा 20वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होऊ लागलेला आहे। बघा, पहिलीच बँक आहे इंडियन बँक। जर या बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यावर नमोचा 7वा आणि PMचा 20वा हप्ता असे मिळून तुमच्या खात्यावर 4,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। दुसरी बँक येते मित्रांनो महाराष्ट्र बँक। या बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीच म्हणावी लागेल, कारण मित्रांनो नमोचा 7वा आणि PMचा 20वा हप्ता थेट 4,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, तिसरी आणि सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट ऑफिस बँक। मित्रांनो, जवळपास 90 ते 95% शेतकऱ्यांचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहेत आणि त्यांनाही आज 4,000 रुपये जमा केले गेले आहेत। मित्रांनो, चौथी बँक आहे HDFC बँक। या बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो आणि PMचे 4,000 रुपये जमा केले गेले आहेत। मित्रांनो, 5वी बँक आहे बँक ऑफ इंडिया। या बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीच म्हणावी लागेल, कारण PMचा आणि नमोचा असे मिळून 4,000 रुपये तुम्हाला जमा करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, 6वी बँक आहे ICICI बँक। या बँकेत खाते असणारे शेतकऱ्यांना 4,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। 7वी बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया। या बँकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना 4,000 रुपये जमा केले गेले आहेत। मित्रांनो, 8वी बँक आहे जिल्हा मध्यवर्ती बँक। या बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यावर नमोचा 7वा आणि PMचा 20वा असे मिळून मित्रांनो 4,000 रुपये जमा केले गेले आहेत। मित्रांनो, 9वी आणि शेवटची बँक आहे बँक ऑफ बडोदा। या बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यावर PMचा 20वा आणि नमोचा 7वा हप्ता जमा केला गेला आहे। मित्रांनो, या तब्बल 9 बँकेत पैसे आत्ता इतक्यात जमा केले गेले आहेत। आता मित्रांनो, कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर PMचा 20वा आणि नमोचा 7वा हप्ता जमा केला आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो आणि PMचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। त्यानंतर गोंदिया, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले गेले आहेत। म्हणजेच PMचा 20वा आणि नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या 12 जिल्ह्यात जमा केला गेला आहे। तर आता उद्या कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी हप्ता जमा केला जाणार आहे ते जिल्हे देखील आपण या ठिकाणी पाहूया। बघा, उद्या धाराशिव, नंदुरबार, नाशिक, पालघर, जळगाव, जालना, कोल्हापूर, रायगड, वर्धा, सांगली, सातारा, वाशिम या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्या सकाळपासून नमोचा 7वा आणि PMचा 20वा हप्ता जमा केला जाणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।